सर्वांना नमस्कार. मित्रहो, प्रत्येकाला आपापल्या हृदयाची सुरक्षा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हृदय चालू तर आपण जिवंत राहणार. म्हणून हे हृदयाची सुरक्षा, कारण सर्वात महत्त्वाचं जे आहे हार्ट अटॅकचं कारण, हे नंबर 1 मृत्यूचं कारण आहे आणि विशेषतः ते कमी वयामध्ये. म्हणून काय केलं पाहिजे की हृदयाचा जो रक्तपुरवठा आहे तो चांगल्या प्रकारे चालू राहिला पाहिजे. त्याच्यामध्ये अडथळे नाही आले पाहिजे, रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस नाही झाले पाहिजेत. याच्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर त्याचा फायदा मेंदूसाठी पण होतो. कारण अर्धांगवायू हे दुसरं महत्त्वाचं मृत्यूचं कारण आहे. तर हे होऊ नयेत दोन्ही आजार, म्हणून त्यासाठी कोणते 15 अन्नपदार्थ आहेत जे आपण आहारामध्ये जर नियमित घेतले, म्हणजे एका दिवशी 15 नाही खायचे, कधी ते जसे उपलब्ध होतील तसे, परंतु हे जर घेत राहिलं तर 101% हार्ट अटॅक पण येणार नाही आणि अर्धांगवायू सुद्धा होणार नाही. म्हणजे ही 2 महत्त्वाची अकाली मृत्यू येणारी जी 2 कारण आहेत, हे कारण आपण टाळू शकतो. तर हे 15 अन्नपदार्थ कोणते आहेत ते आज आपण पाहूया. यासाठी आपल्याला एकच लक्षात घेतलं पाहिजे याचं प्रिन्सिपल, की रक्तवाहिन्यांच्या मधून जर रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे झाला, हृदयाला झाला, म्हणजेच काय होईल, तो तशाच प्रकारच्या शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्या जर आपण अशा प्रकारचा आहार घेत राहिला तर सर्व अवयवांना तो चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होईल. सगळे अवयव चांगल्या प्रकारे काम करतील, विशेषतः मेंदू सुद्धा चांगल्या प्रकारे कार्य करेल. म्हणजे रक्तवाहिन्यांच्या मध्ये ब्लॉकेजेस होणार नाही, हृदयामध्ये तर ब्लॉकेजेस होणार नाहीत, मेंदूला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये सुद्धा ब्लॉकेजेस होणार नाहीत, तिथं गाठी अडकणार नाहीत. आणि त्यामुळे काय होईल, अर्धांगवायू सारखा आणि हार्ट अटॅक सारखा हे 2 तर ज्या गंभीर आजार आहेत किंवा जी मुख्य मृत्यूची कारण आहेत ते आपल्याला टाळता येऊ शकते. म्हणून काय केलं पाहिजे की हार्ट फ्रेंडली फूड्स ज्याला म्हणतो आपण, किंवा हार्टचं हेल्थ सांभाळण्याकरता, हृदय निरोगी ठेवण्याकरता, चांगलं हृदयाची सुरक्षा करण्याकरता कोणते 15 अन्नपदार्थ आहेत की जे घेतल्यानंतर हृदय तुमचं चांगल्या प्रकारे मजबूत, निरोगी आणि सुदृढ राहू शकतं, त्याला हार्ट अटॅकच्या अजिबात भीती राहणार नाही. याच्यामध्ये पहिला जो अन्नपदार्थ आहे तो साधा, सिंपल, सतत कुठेही मिळणारा, तो म्हणजे टोमॅटो. आता हे टमाटे तुम्ही पाहता, त्याचा रंग लाल असतो, रक्ताचाही रंग लाल असतो. टमाट्याला 4 कप्पे असतात, हृदयाला पण 4 कप्पे असतात. म्हणजे निसर्गाने तयार केलेली ही हृदयाची एक प्रतिकृती आहे. आणि याच्यामध्ये काय असतं, लायकोपेन हा घटक जास्त असतो, जो हृदयासाठी चांगल्या प्रकारे मदत करत असतो. याच्यामध्ये व्हिटॅमिन्स तर असतातच, थोडंसं हे आंबूस असलेलं जी फळभाजी आहे याच्यानं काय होतं की व्हिटॅमिन सी तर मिळतं, बाकीच्याही व्हिटॅमिन्स मिळतात, अँटीऑक्सिडंट्स मिळतात, हे लायकोपेन चांगल्या प्रकारे मिळतं आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये हे ब्लॉकेजेस होऊ देत नाही. हा याचा फायदा आहे. म्हणून नियमितपणानं आहारामध्ये टमाट्यांचा समावेश केला पाहिजे. दुसरं, ऑरेंज किंवा संत्री मोसंबी, याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे व्हिटॅमिन सी असतं. हे व्हिटॅमिन सी चांगल्या प्रकारे असल्यामुळे आता कसं आहे, आपण जी ही फळं वर्णन करत आहोत याच्यामध्ये मेजॉरिटी फळं हे आंबूस गोड फळं आहेत. एकदम पूर्ण गोड असलेलं ह्याच्यातलं एकही फळ नाही, किंवा अशी गोड जर फळं असतील तर ते जास्त नाही घेतली पाहिजे. जसं केळी आहे किंवा आपण म्हणतो चिकू आहे, ही फळं जास्त प्रमाणात नाही घेतली पाहिजे. तर याच्यापेक्षा जी आंबूस गोड फळं असतात अशा फळांचा समावेश केला पाहिजे. तर हे संत्री मोसंबी झालं. त्यानंतर ॲपल, सफरचंद सुद्धा हे एक चांगलं अँटीऑक्सिडंटचा स्रोत आहे. त्याच्यामध्ये खनिज पण असतात, क्षार पण चांगल्या प्रकारचे असतात, म्हणून त्याचाही समावेश केला पाहिजे. तसंच अहोकॅडोमध्ये शुगर अजिबात नसते, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. म्हणून काय होईल की चरबी जास्त वाढणार नाही अंगातली, त्याच्या कॅलरीज पण कमी असतात. म्हणजे ऊर्जा तर मिळते पण ते जास्त शिल्लक कॅलरीज राहणार नाहीत, त्याचं रूपांतर चरबीमध्ये होणार नाही. तसंच आता हे सगळे आपण पाहिले विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स, क्षार किंवा खनिज याचे स्रोत. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे प्रोटीनचे स्रोतचं काय, याच्यामध्ये प्रथिनं कशातून मिळणार, तर बदाम जे असतात हे बदाम हृदयासाठी चांगले असतात. नट्स, आपण ड्रायफ्रुट्स म्हणतो, थोडेसे अक्रोड किंवा थोडे किसमिस किंवा काजू, हे जे असतात हे थोडे थोडे पदार्थ घ्यायचे, एक 2-4 घ्यायचे, हे जास्त नाही घ्यायचे. नाही तर बरेच जण म्हणतात की आमची आर्थिक परिस्थितीचा इथं जास्त प्रश्न येत नाही.
बाकीच्या गोष्टीचा खर्च करण्यापेक्षा इथं थोडा खर्च केला तर तो फायद्याचा ठरतो. आणि याच्यासोबतच हे जे ड्रायफ्रुट्स आहेत याच्यासोबतच जर आपण लेग्युम्स किंवा जे आपण डाळी म्हणतो, द्विदल पदार्थ जे असतात, हे शाकाहारी प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. द्विदल पदार्थ असतील किंवा मोड आलेली जी कडधान्य असतात, वेगवेगळ्या प्रकारची मूग असेल, मटकी असेल, हरभरा असेल, शेंगदाणा असेल, अशा प्रकारची लांब लांब मोड आलेले जे अन्नपदार्थ असतात त्याच्यामध्ये पण चांगले प्रोटीन्स हे जागृत झालेले असतात. हे प्रोटीनचे शाकाहारी स्रोत आहेत. बरेच जण काय म्हणतात, आम्ही नॉनव्हेजचं नाव काढलं की आम्ही तर शाकाहारी आहोत. मग हे शाकाहारी लोकांनी व्यवस्थितपणानं नियमितपणानं आपल्या आहारामध्ये यांचा समावेश केला पाहिजे. शेंगदाणे असतील, हे पण चांगला प्रोटीनचा स्रोत आहे. हरभरे असतील, पण शेंगदाण्याला काय केलं पाहिजे, जर आपण वाळलेले शेंगदाणे खाल्ले तसेच तर त्याच्यामध्ये तेल जातं, जे तेल हे आपल्या शरीराला एवढं चांगलं नाही. मग काय केलं पाहिजे, शेंगदाणे भिजवले पाहिजेत. त्याला मोड आल्यानंतर, असे लांब लांब मोड आल्यानंतर ते जर खाल्लं तर त्याच्यातल्या सगळ्या फॅटचं रूपांतर हे प्रोटीनमध्ये झालेलं असतं. म्हणून अशा प्रकारे ते घेतले पाहिजे. आता याच्या पुढचं जे आहे बीटरूट्स, बीटरूट हा इझिली मिळणारा घटक आहे. हा अन्नपदार्थ जे आहे याच्यामध्ये नायट्रेट्स जास्त असतं. याचं रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये होत असतं आणि हे नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर झाल्यानंतर रक्तवाहिन्या थोड्या प्रसरण पावतात, मोठ्या होतात. रक्तपुरवठा प्रत्येक अवयवाचा त्यामुळे वाढतो आणि चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य व्हायला मदत होते. म्हणून बीटरूट फक्त हृदयासाठीच नाही तर पूर्ण शरीरांच्या तुमच्या ॲक्टिव्हिटीसाठी खूप चांगला आहे. तसंच बेरीज, त्या ब्ल्यूबेरीज असतील, स्ट्रॉबेरीज असतील, ब्लॅकबेरीज असतील, ज्या मिळतील फक्त फ्रेश असाव्यात त्या बेरीज, याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी असतं. तसंच याच्यामध्ये अँटोसायनिन पण हा घटक चांगल्या प्रकारे असतो, जो की हृदयाला आणि मेंदूला दोन्हीलाही चांगल्या प्रकारे फायदा आणि मदत करतो. तसंच याच्यानंतरचा अन्नपदार्थ आहे कॅरट, म्हणजे ज्याला आपण गाजर म्हणतो. या गाजर आणि पपई जे असते याच्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असतं आणि व्हिटॅमिन ए हे चांगल्या प्रकारचा अँटीऑक्सिडंट आहे. व्हिटॅमिन्समध्ये ए, सी आणि ई हे जे 3 व्हिटॅमिन असतात यांना सगळ्यात चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स म्हणतात. म्हणून हे ए व्हिटॅमिन याच्यामध्ये असतं आणि गाजराच्या याच्यामध्ये चोथा खूप होतो आपण गाजर खाताना. म्हणजे फायबर्स पण चांगल्या प्रकारे असतात जे पोट साफ व्हायला पण मदत करतात. आणि व्हिटॅमिन ए डोळ्यासाठीही खूप चांगल्या प्रकारे फायदा, तुमची दृष्टी चांगली राहायला मदत करतात. याच्यानंतर आहे पोमग्रेनेट किंवा ज्याला आपण डाळिंब म्हणतो. या डाळिंबामध्ये पण नायट्रेट्स असतं, याचं पण रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये होतं. म्हणून हे पण रक्तवाहिन्या प्रसरण करायला मदत करतं. तसंच याचाही रंग लाल असतो. आपण जसं मगाशी म्हणलं रक्ताचा रंग लाल असतो, बीटरूटचा पण रक्त सारखाच रंग असतो. तर हे जे अन्नपदार्थ आहेत हे अन्नपदार्थ रक्त वाढवायला सुद्धा मदत करतात. म्हणजे तुमच्या अंगात जर रक्त कमी असेल तर ते पण वाढेल, हिमोग्लोबिन वाढेल तुमचं, महत्वाचं. तसंच याच्यानंतर आहे फिश, म्हणजे मासे. हे मासे कसे, त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जास्त असतात आणि हे हृदयासाठी आणि विशेषतः मेंदूसाठी खूप अत्यंत महत्त्वाचे असतात. याच्यामध्ये काय दुसरी ताकद असते की ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जे असतात ते काय करतात, तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतात, ट्रायग्लिसराइड्स कमी करायला मदत करतात, वाईट चरबी जे असते ते कमी करायला मदत करतात आणि चांगले घटक शरीरातले वाढवायला मदत करतात. म्हणून अधूनमधून फिश घेणं शरीरासाठी चांगलं आहे. तसंच होल ग्रेन्स, म्हणजे काय म्हणतो, पूर्ण अन्नधान्य, म्हणजे वरच्या कोंड्यासहितचं, टरफला वचं जे असतं त्याच्या सहितचं जे अन्नधान्य असतं हे शरीरासाठी खूप चांगलं असतं. कारण याच्यातून जे फायबर्स जातात हे फायबर शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरातली वाईट चरबी कमी करायला मदत करतात आणि पोट साफ करायला, आतडे साफ करायला आणि सगळ्या प्रकारे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवायला पण हे मदत करतात. म्हणजे खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचन होतं. तसंच हिरव्या गडद रंगाच्या पालेभाज्या ज्या असतात आणि फळभाज्या ह्या पण खूप चांगल्या असतात. कारण याच्यामध्ये सगळे घटक, म्हणजे अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, क्षार वगैरे सगळे असतात, खनिजं असतात, हे सगळे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात. आणि हे घेतल्यानंतर काय होतं की याच्यातून फायबर तर जातच त्याच्यामध्ये, तर याच्यामुळे रक्त वाढायला पण मदत होते. म्हणून याचाही समावेश त्याच्यामध्ये केला पाहिजे. आणि तसंच याच्यासोबत जोडून डार्क चॉकलेट, डार्क चॉकलेट हे थोड्या मध्यम प्रमाणामध्ये, जास्त नाही,
मध्यम प्रमाणामध्ये एखादा दुसरा तुकडा त्याच्यातला छोटासा, अशा प्रकारे जर ठेवला आपण आहारामध्ये, कारण यांच्यामध्येही खूप चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. ही एवढी जी नावं आहेत, आपण 15 नावं जी अन्नपदार्थाची घेत आहोत, हे 15चे 15 अन्नपदार्थ एका दिवशी खाल्ले पाहिजेत असं अजिबात नाही. एका दिवशी याच्यातले 4-5 खाणं होतील, 5-7 होतील, कधी दुसऱ्या दिवशी होतील, कधी नंतर होतील, जशी जशी हे उपलब्ध होतील तुमच्याकडं. पण तुम्हाला एकदा माहीत पाहिजे, आपला जर डोक्यात माहीत असेल की अरे हा घटक माझ्यासाठी चांगला आहे, तर जेव्हा जेव्हा तो तुमच्या समोर येईल किंवा मुद्दाम तुम्ही त्याला आणाल किंवा विकत घ्यायला गेलात मार्केटमध्ये, तिथून तुम्ही तो घेऊन याल घरी, अशा प्रकारे ही माहिती असल्यानंतर तसा त्याचा वापर केला पाहिजे. मोड आलेली कडधान्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत प्रोटीनचा स्रोत म्हणून शाकाहारी लोकांसाठी, तर त्यांनी ते पण पाळलं पाहिजे. आणि ज्यांना चालतं त्यांनी प्रोटीन्सचा स्रोत म्हणून एक कंप्लीट प्रोटीन म्हणून आपण अंड्याला म्हणतो, उकळलेले अंडे, त्यातला वर पांढरा भाग, हा पांढरा भाग फक्त खाल्ला पाहिजे. तर हे सगळे 15 पदार्थ झाले. याच्यासोबत आपण एक नियम पाळला पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे यालाही महत्त्व दिलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं की जे प्रोसेस्ड फूड असतं, की ज्याला आपण डब्बा बंद, पाकिट बंद म्हणतो, किंवा फास्ट फूड जे असतं, जंक फूड जे असतं, किंवा कोल्ड ड्रिंक्स जे असतात, हे नाही केले पाहिजे. व्यसनं जे असतात, तंबाखू, सिगारेट किंवा अतिमद्यपान, हे नाही केलं पाहिजे. आणि याला जोडून सोबत थोडासा व्यायाम नियमितपणानं जर करत राहिलं, की आहाराच्या सोबत थोडासा व्यायाम करत राहिलं आणि मानसिकता थोडी सकारात्मक ठेवत राहिलं, पाणी भरपूर पित राहिलं, तर यानं काय होईल, एकदम चांगल्या प्रकारे शरीराला फायदा होईल. आणि याच्यात एक पद्धत केली पाहिजे की जेव्हा तुम्ही जेवण कराल, जेवणमध्ये 3 वेळेला थोडं थोडं जेवण हे शरीरासाठी चांगलं आहे. स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स जे म्हणतो आपण, सकाळी थोडंसं, दुपारी थोडं आणि संध्याकाळी थोडंसं, म्हणजे एकाच वेळेला कॅलरी शरीरामध्ये जास्त जाणार नाही, हृदयावर लोड पडणार नाही, मेंदूवर लोड पडणार नाही, शरीराच्या कुठल्याच अवयवावर लोड पडणार नाही. म्हणून थोडं थोडं 3 वेळेला जेवणं, फक्त 2 जेवणामध्ये एक 5.5 ते 6 तासाचं अंतर ठेवलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे 2 जेवणाच्या मध्ये नंतर काही नाही खाल्लं पाहिजे. फक्त पाणी प्यायचे, थोडं थोडं पाणी पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे. कारण पाणी जर कमी पडलं तर या कुठल्याच घटकाचा किंवा कुठल्याच ह्याचा फायदा जशा प्रकारे व्हायचा तसा होणार नाही. म्हणून पाणी पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे. हे सगळे नियम तर पाळलेच पाहिजेत. व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. नियमित व्यायाम करणं, आहार व्यवस्थित घेणं, आपण जे 15 अन्नपदार्थ सांगितले त्याच्यामधले जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला समावेश करता येईल तेवढे करणं आणि हे सगळे नियम पाळणं, हे सगळं आपण करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून दे.